आपल्याला सर्व काही लगेच हवं असतं. उत्तर लगेच, यश लगेच, बदल लगेच. पण देव म्हणतो थांबा, मी अजूनही काम करतो आहे. प्रियांनो, संयम म्हणजे फक्त वाट पाहणे नाही. संयम म्हणजे वाट पाहताना तक्रार न करणे. उपवासाच्या या दिवसात कदाचित तुम्ही प्रार्थना करत आहात, पण उत्तर अजूनही आलेलं नाही. घरात समस्या आहेत, आर्थिक ताण आहेत, नातेसंबंधात वेदना आहेत. आणि मन विचारतो, देवा अजून किती? पण ऐक, याकोबाचं पत्र पहिला अध्याय 4 वचन सांगतं, संयमाचे कार्य पूर्ण होऊ द्या, म्हणजे तुम्ही परिपूर्ण आणि पूर्ण व्हाल. देव तुमची परिस्थितीच नाही बदलत, तो तुमचं व्यक्तिमत्व घडवत आहे. बीज पेरल्यानंतर लगेच पीक येत नाही. ते मातीखाली वाढत असतं, दिसत नाही, पण कार्य चालू असतं. तसंच तुमच्या जीवनातही आहे. गलतीकरास पत्र 6:9 म्हणतं, चांगले कार्य करण्यास कंटाळू नका. योग्य वेळी आपण पीक कापू. आज जर तुम्ही थांबून विश्वास ठेवत असाल, तर जाणून घ्या, देव कार्यरत आहे. संयम ही कमजोरी नाही, ती आत्म्याची ताकद आहे. आज जाहीर करा, प्रभू मी घाई करणार नाही, मी तक्रार करणार नाही, मी संयमाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. देवाला घाई नसते, कारण तो परिपूर्ण परिणाम घडवत असतो. गॉड ब्लेस यू. आमेन.